का मी येत नाही माहितीये? आजकाल रात्र झाली की चोर येतात, कुलप तोडतात. माहिती तुम्हाला? परवा शेजाऱ्याचं कुलूप तुटलं. नंबर 2, तुम्हाला माहितीये मी जर नसेल तर त्या याला वाली कोण त्या कॉलनीला? माहितीये तुम्हाला? असे आपण दलील देतोच ना, एक 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 न येण्याचे काही कारण. आणि निघालो की काहीतरी अडचण येतं, कोणी मित्र येऊन बसतो, त्याचं मन दुखू असं म्हणता तुम्ही. ज्ञानेश्वरीला या म्हणता. तिसरं काय? चौथं, निघालो की गिऱ्हाईक आलं आणि भाव विचारू लागलं, मग कसं निघावं? असं सगळं. तसं यांनी काय सांगितलं, मग कौरवांना मारायचं तर आपल्या भावाला का नको? युधिष्ठिरला का नको? भीमाला का नको? सांगा, उत्तर द्या. हे सर्व आम्ही एकमेकाचे नातलगच आहोत, का मारू नये ना? मारू द्या एकदा सगळ्यालाच. मग गोत्र जे अमुचे मनोणी जळो हे झुंज, प्रत्ययाने मज येणे काय कीज महापापे. म्हणून हे युद्ध नको, जळो हे युद्ध. आपण म्हणतो ना, जळो मेल जिन. म्हणून हे युद्ध नको, मला हे पसंत नाही. हे महापाप करून आम्ही काय करावे? कोणते पाप भोगावेत? कोणते क्लेश भोगावेत? भगवंता, देवा बहुता परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभाथी. देवा, पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता या युद्धाचा परिणाम वाईट आहे, पण ते जर चुकविले तर काही लाभ आहे. सध्या भगवद्गीता नाहीये बरं का अस्तित्वात. सध्या असेच चाललंय सगळीकडे. मारणारे मारतात आणि आपण फक्त अहिंसेच्या वल्गना करतो. भगवद्गीता संपलेली आहे आपल्या देशात. येईल पुढे काही काळानंतर, आज नाही. देवा, पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता या युद्धाचा परिणाम वाईट होईल, पण जे चुकवले तर काही लाभ आहे. मग देवा, चुकून टाकू आपण युद्ध, आणि तर परिणाम फार महाभयंकर दिसतो याचा, म्हणून आपण चुकवलेलं बरं. पळून गेलं तर कोण लढणार आहे सांगा बरं? 32, 33 आणि 34 श्लोक. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षा